असं कोणीच नसेल की ज्यांना संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत निवृत्तीनाथ महाराजांबद्दल माहिती नसेल. आपण त्यांचं जीवनचरित्र तर बऱ्यापैकी ऐकलं असेल, पण आज आपण संत सोपानदेव जे संत ज्ञानेश्वर महाराजांचे 3 नंबरचे बंधू आहेत त्यांचं चरित्र बघणार आहोत. हे चरित्र जरी आपण कुठं ऐकलेलं नसेल, यांची महती ऐकली नसेल, तर आज हे व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एका प्रापंचिक माणसाला जर काही शिकायचं असेल तर ते ह्या व्हिडिओमध्ये खूप काही शिकायला मिळणार आहे. सोपान भक्तीचा सुगम पंथ आणि सासवडचे समाधी तेज संत सोपानदेव, थोडक्यात सोपान काका. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, विठ्ठल चरणी लीन झाले चौघेही बाई. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्रांतीचा पाया रचणाऱ्या आळंदीच्या 4 भावंडांमध्ये प्रत्येक माऊलीचे स्थान अद्वितीय आहे. संत निवृत्तीनाथ हे या संपूर्ण कुटुंबाचे आधारस्तंभ, गुरु आणि ज्येष्ठ बंधू होते, तर संत ज्ञानेश्वर महाराज हे अथांग ज्ञानाचे सागर होते. या ज्येष्ठ भावंडाच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नम्रतेने आणि सात्विकतेने ज्यांनी आपले संपूर्ण जीवन विठ्ठल चरणी आणि भावंडांच्या सेवेसाठी अर्पण केले ते म्हणजे संत सोपानदेव, सोपान काका. वारकरी संप्रदायात सोपानदेवांचे स्थान एका अत्यंत रुजू, शोषिक आणि योगनिष्ठ संताचे आहे. त्यांच्या नावातील सोपान या शब्दाचा अर्थच पायरी किंवा जिना असा होतो. सर्वसामान्य माणसालाही संसाराच्या गर्तेतून मोक्षाच्या ईश्वरी दरबारात सहज जाता यावे असा भक्तीचा अत्यंत सुगम आणि सोपा मार्ग ज्यांनी आपल्या अल्पशा जीवन प्रवासातून दाखवून दिला, त्या सोपान काकांच्या जीवनचरित्राचा हा शुद्ध आणि प्रामाणिक इतिहास. संत सोपानदेवांचा जन्म 13व्या शतकात साधारणपणे इसवी सन 1277 म्हणजे शक्य 1199 कार्तिक वद्य त्रयोदशीला झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. त्यांचे मूळ घराणे पैठण जवळील आपेगाव गोदावरी काठ येथील होते, परंतु नंतरच्या काळातील त्यांचा संघर्ष आणि वास्तव्य मुख्यत्वे आळंदी येथे झाले. संन्यास सोडल्यामुळे विठ्ठलपंत आणि त्यांच्या मुलांना तत्कालीन कर्मठ समाजाने वाळीत टाकले होते. आई वडिलांनी मुलांच्या शुद्धीसाठी देहत्याग केल्यानंतर या 4ही अनाथ भावंडांची संपूर्ण जबाबदारी ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथांवर आली. सोपानदेव हे नेहमीच निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वरांच्या आज्ञेत राहिले. मोठ्या भावांचा आदर करणे आणि लहान बहीण मुक्ताबाईला पितृतुल्य माया देणे हेच सोपानदेवांचे बालपण होते. वारकरी संप्रदायाच्या सांकेतिक भाषेत आणि संतांच्या परंपरेत 4 भावंडांना वेगवेगळ्या देवतांचे अवतार मानले गेले आहे. त्यानुसार संत सोपानदेवांना ब्रह्मदेवाचा अवतार मानले जाते. ब्रह्मदेव जसा शांतपणे सृष्टीची रचना करतो, तसेच सोपानदेवांचे व्यक्तिमत्व अत्यंत अबोल, शांत आणि स्थितप्रज्ञ होते. ते कधीही प्रसिद्धीच्या झोतात आले नाहीत. ज्ञानेश्वरांच्या अलौकिक चमत्काराच्या आणि निवृत्तीनाथांच्या गुरु अधिकार पाठीशी सोपानदेव नेहमी एक सावली बनून राहिले. जेव्हा जेव्हा समाजाने या भावंडावर अन्याय केला, तेव्हा सोपानदेवांनी निवृत्तीनाथांच्या ध्येयाला आणि ज्ञानेश्वराच्या शांतीला आपल्या सहकार्याची जोड दिली. ते ज्ञानेश्वरांपेक्षा लहान असल्यामुळे ज्ञानेश्वरांच्या प्रत्येक शब्दाला ते देवाचा आदेश मानत असत. संत सोपानदेवांनी ज्ञानेश्वर महाराजांप्रमाणे कोणताही मोठा ग्रंथ लिहिला नाही, परंतु त्यांनी रचलेले अभंग वारकरी साहित्यात मैलाचा दगड ठरले आहेत. त्यांच्या नावावर सध्या साधारणपणे 50 ते 60 प्रामाणिक अभंग उपलब्ध आहेत. त्यांच्या अभंगांची भाषा अत्यंत साधी, सरळ आणि थेट हृदयाला भिडणारी आहे. त्यांच्या तत्वज्ञानाला सोपान भक्ती किंवा सुगम पंथ म्हटले जाते. निवृत्तीनाथांना आपले गुरु मानून त्यांनी रचलेल्या अभंगात ते म्हणतात की परमेश्वर हा कठीण योगासनाने किंवा उपवासाने मिळत नाही. नामस्मरण हाच देवाला मिळवण्याचा सर्वात सोपा जिना आहे. त्यांचा मूळ आणि शुद्ध अभंग सांगतो, सोपान सांगत असे सुगम आपंत, विठ्ठल नाम मुखी गाता रात्रंदिन, न लगे योग याग न लगे संन्यास, भक्तीचे सुख आहे जवळीच. त्यांनी आपल्या अभंगातून गुरु महिमेचे श्रेष्ठत्व वारंवार अधोरेखित केले आहे. जे ज्ञान मोठ्या भावाने ज्ञानेश्वरांनी ग्रंथात मांडले, तेच ज्ञान सोपानदेवांनी सामान्य माणसाला आचरणात आणण्यासाठी सोपे करून सांगितले. योगी चांगदेव महाराज जेव्हा अत्यंत गर्वाने 1400 शिष्यांसह वाघावर बसून आळंदीला आले, तेव्हा हे चौघे भावंडे एका जीर्ण भिंतीवर बसून ऊन खात होते. चांगदेवांचा अहंकार मोडण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या निर्जीव भिंतीलाच चालण्याची आज्ञा दिली. या प्रसंगात सोपानदेव हे ज्ञानेश्वरांपेक्षा लहान बंधू म्हणून त्यांच्या शेजारी त्या भिंतीवर बसले होते. हा प्रसंग सोपानदेवांच्या स्वतःच्या योगशक्तीपेक्षा त्यांच्या मोठ्या भावावरील ज्ञानेश्वरांवरील अढळ विश्वासाची साक्ष देतो. मोठ्या भावाच्या एका शब्दावर निर्जीव भिंतही चालू शकते, हा पराक्रम त्यांनी जगाला दाखवून दिला. संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.
आपल्या अत्यंत प्रिय आणि वंदनीय मोठ्या भावाच्या विरहाने सोपानदेवांचे अंतःकरण तुटले. ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर संपूर्ण वारकरी संप्रदाय पोरका झाला होता. ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथांच्या अनुमतीने सोपानदेवांनीही आपला देह विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी समाधीसाठी आळंदी सोडून पुणे जिल्ह्यातील सासवड हे ठिकाण निवडलं. तेथून वाहणाऱ्या कऱ्हा नदीच्या काठावर सोपानदेवांच्या समाधीचा सोहळा पार पडला. शके 1218 म्हणजेच इसवी सन 1296च्या मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर अवघ्या 21 दिवसांनीच सोपानदेवांचा समाधी सोहळा ठरला. कऱ्हा नदीच्या तीरावर ज्येष्ठ बंधू आणि गुरु संत निवृत्तीनाथ आणि लहान बहीण मुक्ताबाई उपस्थित होते. नामदेव महाराजांनी या प्रसंगाचे अत्यंत भावपूर्ण वर्णन आपल्या अभंगात केले आहे. सोपानदेवांनी कऱ्हा नदीत स्नान केले, निवृत्तीनाथांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि लहान बहीण मुक्ताबाईचे सांत्वन केले. मुक्ताबाई अत्यंत दुःखी होती, कारण तिचे 2 मोठे भाऊ तिला सोडून चालले होते. सोपानदेवांनी तिला आत्मानुभूतीचा उपदेश केला आणि ते समाधीच्या विवरात बसले. डोळे मिटून विठ्ठल नामाचा जयघोष करत त्यांनी आपले प्राण ब्रह्मांडात विलीन केले. आज सासवड जिल्हा पुणे येथे कऱ्हा नदीच्या काठावर संत सोपानदेवांचे अत्यंत पवित्र आणि भव्य समाधी मंदिर आहे. आषाढी वारीला या सासवड क्षेत्रातून सोपान काकांची पालखी निघते आणि पुण्यात ज्ञानेश्वर तुकारामांच्या पालखीसोबत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होते. संत सोपानदेवांचे मूळ आणि शुद्ध चरित्र आपल्याला काही अत्यंत महत्त्वाची जीवनमूल्ये शिकवते. आज्ञाधारकपणा, नम्रता, अहंकाररहित भक्ती. माणसाकडे ज्ञान कितीही असले तरी तो जोपर्यंत स्वभावात नम्रता येत नाही तोपर्यंत भक्ती पूर्ण होत नाही. सोपान काका हे नम्रतेचे महापीठ होते. सहज मार्ग ईश्वराची प्राप्ती ही कठीण कर्मात नसून दैनंदिन कर्तव्यात विठ्ठलाचे नाव घेण्यात आहे. हाच त्यांचा खरा संदेश आहे. संत सोपानदेव हे ज्ञानेश्वरांचे लहान बंधू होते आणि सासवडच्या भूमीत त्यांनी घेतलेली समाधी आजही लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच धार्मिक कथा चरित्र तुमच्यापर्यंत वेळोवेळी येत जातील. या अगोदर मी संत जनाबाई, संत कानोपात्रा, संत नामदेव, संत मुक्ताबाई यांचं जीवनचरित्र अपलोड केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही एकदा चॅनलवर जाऊन नक्की चेक करू शकता. रामकृष्ण हरी.